कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय आज चक्क मला भेटायला बोलवलंस? आज काही स्पेशल आहे? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? हो, तब्येत ठीक आहे माझी। मला तुला काहीतरी सांगायचं होतं म्हणून बोलावलं। बोल ना। चंदन, तू नेहमी म्हणतोस की तुला माझ्याशी लग्न करायचंय, प्रेम आहे वगैरे, पण मला असं वाटत नाही कधीच। काय हे काय मध्येच? हे बघ, आज तू मला तुझ्या काकांकडे घेऊन गेलास, आपण ते फालतू नाटक केलं, मी चहा केला तुझ्यासाठी, भजी केली, आणि इतकं सगळं केल्यानंतरही मला हेच माहिती नाहीये की तू तुझ्या घरी कधी सांगणार आहेस। आणि मी असं आयुष्यभर नाही थांबू शकत, बस झाला आता। अगं दिव्या, असं नाहीये। यू नो आय लव्ह यू, राईट? आणि मी माझ्या आई बाबांना आपल्याबद्दल सांगणारच आहे, त्यामुळेच आज मी तुला काकांना पण भेटवायला घेऊन गेलो होतो ना। त्यामागचं कारणही तुला सांगितलं मी। चंदन, तुझं माझ्यावर प्रेम आहे, तू माझ्याशिवाय जगू शकत नाही, अमुक तमुक, हे सगळी वाक्य ना ऐकून ऐकून कंटाळली मी। अगं दिव्या, मग मोठ्याने बोलू नकोस। दिव्या, मग आता तूच सांग की मी काय करायला पाहिजे? हे बघ, माझ्याच्यानं जेवढं होतंय तेवढं मी करतोच आहे ना। मला नाही माहिती चंदन काय करायला पाहिजे ते, पण मला ही अशी नाटकं आयुष्यभर नाही करायची। मी एक निर्णय घेतलाय, यापुढे तू मला कॉल्स करणं बंद कर आणि घरी यायच्या धमक्याही देऊ नकोस। दिव्या प्लीज ऐक ना। दिव्या, तुला माहितीये मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत। दिव्या, तुला राणीसारखं ठेवीन, तुझी शपथ। प्लीज ऐक माझं। मी तुला शेवटचं सांगतेय चंदन, मला यापुढे कॉल्स करू नकोस। दिव्या, हे बघ, तू असा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस। आपण काहीतरी मार्ग काढू नयेत ना। सॉरी चंदन। दिव्या, दिव्या प्लीज। Sorry, दिव्या, दिव्या, दिव्या। हे काय रे, तू आम्हाला एवढ्या घाईघाईत बोलवलंस, आम्ही घाईघाईत आलो, फोनवरती म्हणला शिवाला काहीतरी झालंय। शिवाला तर काहीच झालं नाही। सॉरी, अरे आम्ही तुम्हाला बोलवलं कारण स्टेफनीचा बर्थडे आहे ना। हा, ए भाई, भावा, हॅपी बर्थडे। हॅपी बर्थडे स्टेफनी। थँक्यू। अरे पण माझा बर्थडे आज नाही, उद्या आहे। अरे म्हणजे 12 वाजता आता सेलिब्रेट करायचंय, तुम्ही दोघं पण थांबा, आपण छान पार्टी करू काय? आम्ही हा, मस्त पार्टी करू ना। का काही प्रॉब्लेम आहे? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।